कुडाळ तालुक्यातील तेंडोलीत उज्ज्वला नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ. तांबाडगे वाडीचा संपर्क तुटला. कमी उंचीच्या पुलामुळे ग्रामस्थांचे हाल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप. कुडाळ तहसीलदार यांनी केली घटनास्थळी जाऊन पाहणी. पावसाचा जोर वाढताच कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील उज्ज्वला नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून यामुळे येथील 25 ते 30 कुटुंबांचे जीवन अक्षरशः टांगणीला लागले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही या वाडीतील ग्रामस्थांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या पुलाची उंची खूपच कमी असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागते आणि संपूर्ण वाडीची कोंडी होते. तांबाडगे वाडीला जोडणारा एकमेव लोखंडी पूल आता अत्यंत जुना आणि जीर्ण झाला आहे. आधीच पुलाची उंची कमी, त्यात पुराच्या पाण्याचा प्रचंड दबाव आणि वाहून येणारी मोठी ओंडकी यामुळे हा लोखंडी पूलसुद्धा कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या मागणीबाबत प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. तर काल रात्री उशिरा कुडाळ तहसीलदार यांनी केली घटनास्थळी जाऊन पाहणी. काय सांगायचं, गेल्या वर्षी पण तुम्ही इथं येऊन बघितलं, या वर्षी पण सेम कंडिशन आहे. प्रशासन येत आहे किंवा निवडणुकीवाले येत आहेत, आश्वासनं देत आहेत, पण अजूनही काही होत नाही आहे. आम्हाला एकच विनंती आहे प्रशासनाला, या गव्हर्नमेंटला, की हे लवकरात लवकर आमचं मोठं पूल व्हावं, एवढीच विनंती आहे. बाकी काही नाही आहे. प्रत्येक निवडणुकीला फक्त आश्वासन आहेत, बाकी काही होत नाही. एवढंच फक्त माझं मान्य आहे. हो, संपर्क म्हणजे 26 ते 27 घरं ह्या घरामध्ये वाडीमध्ये आहेत आणि आजारी वगैरे असतात, पेशंट असतात, कोण असतो काय असतो, तरी पण आम्ही ते सहन करून घेतो आणि पुलावरनं उचलून पण नेलेले आहेत पेशंट. त्याच्यात हे बघा, आता ह्या 27 घरामध्ये एवढा आता हे भरलेलं आहे पूल. 4 ते 5 दिवस झाले ह्या गोष्टीला अजून कोणी दखल घेतली नाही याची. आता आम्ही काय करायचं? आणि पाणी पूर्ण पिंगोळीपासून गोवेरेपर्यंत पूर्ण पाणी ह्याच नदीला येतो. आता आम्ही काय करायचं सांगा, तुम्हीच सांगा. आणि दरवर्षी हेच चालू असतो. नक्की फुलं 5 वर्ष असंच चालता. ह्या फुलाची उंची कमी असल्यामुळे आणि पाईप असल्यामुळे, पाईपामुळेच ह्या पाणी तुंबता, तो पाणी तुंबता आणि पाणी राहतं. पाणी ते मुशी तोडले का, मुशी जर खुल्ले करताना होताना ना.